तुमची लहान मुलं सतत डोळे चोळणे, डोळ्यातून पाणी येणं किंवा लांबचं दिसण्याचं भुरकट दिसतंय अशी कंप्लेंट करतायत का? मी आहे सिद्धेश खानविलकर. आज तुम्हाला मी सांगणार आहे तुमच्या लहान मुलांची काळजी डोळ्यांची कशी घ्यायची. प्रामुख्याने 3 गोष्टींचं आपल्याला जपायचं. प्रथम म्हणजे त्यांचा आहार उत्तम हवा. दुसरी गोष्ट म्हणजे की स्क्रीन टाइम, जी हल्ली मुलं मोबाईल किंवा कम्प्युटर किंवा टीव्ही बघत असतात, तो स्क्रीन टाइम कमी करायचा आहे आपल्याला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नियमित त्यांचे डोळे तपासणे खूप गरजेचे आहे. आता आहार म्हणजे काय, तर डोळ्यांना काय लागतं तर विटामिन ए आणि सी प्रामुख्याने हे डोळ्यांच्या हेल्थसाठी चांगलं असतं. आता विटामिन ए आणि सी रिच फूड कुठे आहे तर ग्रीन व्हेजिटेबल्स. जेवढ्या हिरव्या भाज्या आहेत जेवढ्या जास्तीत जास्त त्यांच्या आवडीच्या प्रकाराने त्यांना करून द्या. ऍज वेल एज जास्तीत जास्त फ्रुट्स त्यांना द्या, जेणेकरून त्यांना कॅरेट ज्यूस द्या, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त आहार त्यांच्या डोळ्यासाठी चांगला असेल. एक झिरोथेलिया म्हणून एक प्रकार असतो जो की डोळ्यांचा कोरडेपणा किंवा ड्रायनेस होण्याचं कारण असतं. तो असतो विटामिन ए किंवा सी ची कमतरता असल्यामुळे. तर ती तुम्हाला भरायची आहारामध्ये. दुसरी गोष्ट स्क्रीन टाइम. हल्लीचा मेन प्रॉब्लेम तोच आहे की बऱ्याचदा मुलं स्क्रीनवर बघत असतात, मोबाईल कम्प्युटरवर बसतात आणि त्यामुळे त्यांचे डोळे ड्राय होतात आणि रिफ्लेक्टिव्ह एरर म्हणजे नंबर येतो त्यांना डोळ्याचा, तर तो कमी करायला लागणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नियमित त्यांचे डोळे तपासणं खूप गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं बऱ्याचदा बाहेर जातात, ती लोक खेळतात आणि त्यामुळे देखील त्यांना इन्फेक्शन होण्याचं हे खूप जास्त असं प्रमाण असतं. नेहमी जेव्हा बाहेर ती लोक खेळून येईल मैदानातून वगैरे, त्यांना हात पाय स्वच्छ धुणं आणि त्यानंतरच डोळ्यांना हात लावू शकतात असं करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन जास्तीत जास्त वाढू शकतं. पुन्हा एकदा तुमच्या भेटीस येणार आणि मी अजून काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत सिद्धेश खानविलकर, नमस्कार.